एवढा मऊसूत आणि तो सुद्धा वाव रव्याचा केक किती सुंदर दिसतोय बघा. आ हा हा हा, किती सुंदर बेक पण झाला आहे. असा हा रव्याचा केक करण्यासाठी आपण इथं घेतला आहे 1 कप रवा. 1 कप रवा इथं मी जाड रवाच वापरलेला आहे. तुम्ही बारीक रवा, जाड रवा किंवा भाजलेला जरी रवा असतो घरात आपण नेहमी भाजून ठेवतो तो सुद्धा वापरला तरी चालतो. मी भाजलेला रवाच घेतला आहे. इथं 1/4 कप साखर घेतली आहे. आणि आता इथं आपण 1 कप गरम केलेलं दूध घेणार आहोत. आणि गरम केलेलं दूध ना थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. एकदम दूध कधीही घालू नका. थोडंसं दूध घालायचं आहे, सगळा रवा हलवायचा आहे, परत थोडं दूध घाला. असं करत आपला रवा पूर्ण भिजला गेला पाहिजे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर बारीक रवा घेतला तर तुम्हाला दूध कमी लागेल. जाड रवा घेतला तर तुम्हाला साधारण 1 कपला 1 चमचाभर दूध राहील, पण तेवढं दूध साधारण लागेल. कारण इथं मी जाड रवा आणि भाजलेला रवा घेतला आहे. जरा अजून दूध लागेल ते घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि आपल्याला अर्धा तास रवा भिजत ठेवायचा आहे. रवा छान भिजला गेला पाहिजे. रवा आपला भिजतोय म्हणजे आपल्याला साधारण अर्धा तास आपल्याला वेळ आहे. तर या अर्ध्या तासात रवा झाकून ठेवा. रवा झाकून ठेवून अर्धा तास आपण दुसरी कामं करायची आहेत. म्हणजे केक मोल्ड घ्यायचा आहे, त्याच्यात बटर पेपर त्या शेपनं कट करून त्यात ठेवून द्यायचा आहे. कुकर आपला प्री हीटला ठेवायचा आहे. इथं मी कुकरमध्ये केक करते आहे. कुकर प्री हीटला ठेवताना शिट्टी काढा आणि आतली रिंग पण काढा हां. आणि मग 15 ते 20 मिनटं प्री हीटला ठेवायचं आहे. टुटी फ्रुटी घेतलेले आहेत आणि यामध्ये 1 चमचा आपण मैदा घालणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहोत. म्हणजे आपली बेसिक सगळी तयारी झालेली आहे. तोपर्यंत आपला रवासुद्धा मस्त दूध पिऊन बसलेला आहे. म्हणजे इथं रवा छान भिजला गेलेला आहे आपला अर्ध्या तासात. आता इथं परत आपण 2 ते 3 चमचे दूध घालणार आहोत. सगळं मिक्स करायचं आहे. इथं आपल्याला आता जास्त कष्ट घ्यायचे नाहीत कारण आपलं काम मिक्सर करणार आहे. आता हा सगळा रवा आहे ना, हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचा आहे. सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यात रवा घालूया म्हणजे आपलं काम हलकं होईल आणि आपला रवा पूर्ण बारीक छान होईल. आता इथं आपण 1/4 कप मी इथं तेल घेतलेलं आहे. सनफ्लॉवर ऑइल घेतलं आहे. तुम्ही इतर कुठलंही घ्या, फक्त शेंगतेल आणि खूप वासाचं तेल घेऊ नका. अर्धा कप इथं कंडेन्स मिल्क घेतले म्हणून आपण मगाशी 1/4 कपच साखर घेतलेली आहे. कंडेन्स मिल्क गोड असतं पण मिल्कमेडनं ना अतिशय सुंदर केक होतो. मिल्क पावडरपेक्षा मला असं वाटतं की नेहमी मिल्कमेडनं सुंदर होतो केक. इथं आता 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि आता 2 टेबलस्पून आपल्याला मैदा घालायचा आहे. तुम्ही इथं कणिक घातली तरी चालतं कारण छान बाइंडिंग व्हायसाठी ना केकला आपण मैदा किंवा कणिक घालायची. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला मिक्सरवरनं फिरवताना मध्ये थांबायचं आहे, छान मिक्स करायचं आणि अशी अजून छान त्याचं म्हणजे केक बॅटर आपलं नेहमीचं असतं ना तसं छान व्हायला पाहिजे. तसं इतपत आपण मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे. इतर वेळी आपण केक करायचो आधी ते रव्याचे केक ना असा रवा रवा लागायचा, पण अशा पद्धतीनं तुम्ही जर केला तर अतिशय कुणाला समजणारच नाही की हा रव्याचा केक आहे. किती केक म्हणजे आपलं रव्याचं बॅटर किती सुंदर झाले बघा. सगळं आपण ज्या आधीचंच भांडं होतं भिजवलेलं त्याच्यातच काढायचं आहे आणि स्पॅच्युलानं तुम्ही काढा हं, म्हणजे कसं होतं सगळं छान निघते. आता यामध्ये आपण परत 2 चमचे दूध घातलंय. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आता आपण यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घालणार, 1/4 टीस्पून सोडा घालणार आणि आता यावर 1 टीस्पून व्हिनेगर घालायचं आहे.
मस्त फसफसलं बघा 1 मिनिटात. आणि आता छान सगळं फेटून घ्या. एकाच दिशेनं सगळं छान फेटा. सगळं मस्त मिक्स व्हायला पाहिजे. हे जरासं फास्ट काम करा. आणि आता यामध्ये आपण जी आपली चेरी ठेवली होती मैदा लावून ती घालायची आहे. सगळं बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर टुटी फ्रुटी घाला. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मिल्कमेड घातलेले केक ना खूप सुंदर लागतात. ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जमली तर मला कमेंट करून मात्र नक्की सांगा हां. आता आपण बॅटर सगळं टीनमध्ये घालणार आहोत आणि वरून सगळी टुटी फ्रुटी जी आहे ती सुद्धा आपण वर घालणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सबस्क्राईब करायला कुठलेही वेगळे पैसे लागत नाहीत. आता आपल्याला 35 ते 40 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे. 40 मिनटानं भेटू. 40 मिनटानंतर आपला केक छान बेक झालेला आहे. त्याला वाससुद्धा इतका सुंदर आला आहे ना. आणि आता तो झाला आहे का नाही बघायचा आहे. आपला केक तयार आहे. कुठेही लागलेलं नाही आहे बॅटर. आता पूर्ण गार झाला की आपण केक डीमोल्ड करणार आहोत. डीमोल्ड करायच्या आधी कडेनं केक थोडासा सैल सुट्टा करून घ्या. म्हणजे कुठं चिकटला असेल तर तो निघेल म्हणजे. आणि आता केक आपण डीमोल्ड करून घेणार आहोत. चवीला अतिशय सुंदर, दिसायला तेवढाच देखणा आणि मऊसूत केक, तो सुद्धा रव्याचा. म्हणजे मुलांना बाहेरचा केक देण्यापेक्षा तुम्ही हा केक करून ठेवला तर मुलं 2 दिवस खूप आवडीने केक खातील. आणि बाहेरच्या केकमध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतं. किती सुंदर दिसतोय बघा. केक कट करून तुम्हाला दाखवते. केक कट करतानाच तुम्हाला समजेल की किती सुंदर मऊसूत केक झालेला आहे. मिल्कमेड आणि आपल्या कस्टर्ड पावडरनं त्याला एक वेगळी चव येते. किती सुंदर केक बाहेर येतोय बघा. आता जाळी तेवढीच सुंदर पडली आहे आणि दिसायला सुद्धा तेवढाच देखणा झालेला आहे. किती मऊसूत झालाय बघा. आणि तो सुद्धा रव्याचा केक वाटतोय का.